प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे धनप्राप्ती कुबेर मंत्र। हा धनप्राप्ती कुबेर मंत्र कसा म्हणावा तर आता मी तुम्हाला सांगते बघा। ऑफिसच्या ठिकाणी किंवा एखादा व्यवसाय आहे घरामध्ये प्रत्येक जण कुबेर देवांची मूर्ती आणत असतं। तर जशी आपण घेतो तशी छोटी मोठी, पण तुम्ही ती आणून नुसती ठेवलेली असते उत्तर दिशेकडे तोंड करून। तर ती नुसतं ठेवून त्याचा उपयोग आपल्याला काहीच होत नाही। तर काय करावं लागेल ती तुम्हाला सिद्ध करावी लागेल। आता सिद्ध कशाने होते तर त्यासाठी तुम्हाला मंत्र म्हणावा लागेल। हा मंत्र तुम्ही जर रोज तुमच्या त्या कुबेर मंत्राजवळ म्हटला म्हणजे कुबेरचे जे टॅटू आहे मूर्ती आहे त्या ठिकाणी म्हटला त्याचा प्रभाव खूप चांगल्या पद्धतीने होत असतो। याच्याने कुबेरदेव प्रसन्न होतात। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन संपदा वाढते, पैसा स्थिर राहतो, पैसा येतो, पैशाचे मार्ग मोकळे होत असतात। तर हा उपाय आपल्याला तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा मंगळवारी सुद्धा हा उपाय करू शकता। पौर्णिमा असते, अष्टमी असते किंवा ज्या दिवशी खूप गुरुपुष्य अमृत असतं तर ह्या दिवशी तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे। जर तुम्हाला रोज शक्य असेल तर नक्कीच रोज हा मंत्र तुम्ही बोलू शकतात। कारण की कसं असतं कोणाकोणाला वेळ नसतो, मग ह्या वारांवर तुम्ही बोलला तरी सुद्धा चालेल किंवा रोज जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे। आणि बघा मंत्र तुम्हाला आता मी लास्ट मध्ये सांगते। तर अगोदर तुम्हाला सांगते दर शुक्रवारच्या दिवशी जर आपण महालक्ष्मी मातेला खीरचा नैवेद्य अर्पण केला तर त्या घरामध्ये धनसंपदा वाढते, लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या घरातला पैसा कधीच कमी म्हणजे पैसा कधीच कमी राहत नाही। त्या घरामध्ये पैशामध्ये आवक वाढते, पैसा वाढत चालतो। अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येत असतो। आपला पैसा स्थिर व्हायला लागतो, पैसा यायचे मार्ग मोकळे होत असतात। आता त्याच्यातलाच तुम्हाला मंत्र सांगते बघा। कुबेर मंत्र जो आहे तो तुम्हाला सांगते। तर कुबेर मंत्र असा आहे ओम श्री ही क्ली श्री क्ली वित्तेश्वराय नमः असा हा मंत्र आहे। 108 वेळेस आपल्याला पठण करायचं आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।